नाव आणि तक्रार सांगा. माझं नाव अशोक बाबू शेळके, राहणार पुनवर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. माझी अतुल शिवाजी कोले यांनी फसवणूक केल्याबद्दल तक्रार आहे. तर हे तुमचे जे मित्र आहेत ते तुमची त्यांची मित्रता कशी झाली, त्यांनी तुम्हाला कसं फसवलं? माझं गाव माझं मामाचे गाव जवळ आहे व माझी सासरवाडी मतेवाडी आहे, तालुका जामखेड, जिल्हा नगर. तिथं माझे शिक्षण जवळ येथे झालेले आहेत. अतुल शिवाजी कोले हा माझा वर्गमित्र होता, त्याच्यामुळे तिथं त्याची माझी ओळख झालेली आहे. काय फसवणूक केली? मला माझी जवळ येथे 4 एकर जमीन होती. ती जमीन मी मुलांच्या शिक्षणासाठी विकली आणि बाकीचे काही दागिने हे गहाण ठेवून 50 लाख रुपये जमावजमी केली होती. ते अतुल शिवाजी कोले यांना मित्र असल्यामुळे माहीत होते. ते त्यांनी त्याच्या पाहुण्याची कंपनी, मोठी कंपनी पुण्याला असं म्हणून माझ्या पाहुण्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला बेनिफिट देऊ आणि तुमच्या मुलाला ज्यावेळेस पैसे भरायची पाळी येईल त्यावेळी 8 दिवस अगोदर सांगा, आम्ही तुम्हाला मुद्दल सहित देऊ, असं त्यांनी म्हणले होते. नंतर त्यांना फेब्रुवारी मध्ये मी पाहुणे हे कोण आहे आणि कोणची कंपनी, त्याची नाव सांगा. अतुल शिवाजी कोले हा त्यांचं नातं काय हे मला नव्हतं सांगितलं, पण त्यांच्या कंपनीत नाव ब्रीफ सोल्युशन कंपनी असं सांगितलेलं होतं. आणि ते कोण आहे कंपनीचे मालक? प्रशांत राधाकृष्ण होन यांचं नाव सांगितलेलं. बरं, तुमच्याकडे ते पैसे गुंतवणूक करा हे सांगण्यासाठी कोण कोण आलं होतं? पहिल्यांदा अतुल शिवाजी कोले आणि त्याचे आई वडील आणि पत्नी या दोघांनी शिवाजी कोले आणि आई यशोदा कोले आणि पत्नीचं नाव माहित नाही. हे 4 जण येऊन आम्हाला पहिल्यांदा कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यात आम्ही गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आम्हाला. त्यानंतर कोण कोण आलं? त्यानंतर राधाकृष्ण प्रशांतचे वडील राधाकृष्ण होन आणि आई मुक्ताबाई होन आणि त्यांची पत्नीचं त्यांचं नाव माहित नाही. ते पण आमच्याकडे 4 चाकी गाडी घेऊन आले आणि त्यांनी स्कीम सांगितल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने 29 लाख रुपये ऑनलाईन आणि 11 लाख रुपये कॅश असे एकूण 40 लाख रुपयाची गुंतवणूक केली. वार्षिक व्याज नाही, महिन्याच्या महिन्याला बेनिफिट देऊ म्हणले होते ते. म्हणजे लाखाला 5,000 रुपये असं बेनिफिट देऊ म्हणले होते. आतापर्यंत किती रुपये त्यांनी 7-8 महिन्यात आम्हाला थोडस बेनिफिट परत दिलेलं आहे. मी ती माझ्या गुन्हा दाखल मध्ये नमूद केलेला आहे. एकूण रक्कम माझी मुद्दल फसवणूक 40 लाखाची झालेली आहे आणि परतावा 10-10.5 लाख रुपये मला दिले. माघारी मिळावे यासाठी काय संबंधित कंपनीचे मालक आहे किंवा तुमचे मित्र आहेत त्यांना भेटला होता का? तो काय त्यांना मागण्याचा मी पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली. फेब्रुवारी पासून त्यांनी पैसेच पर मला बेनिफिट बी देणार आणि माझी मुद्दल बी देणार. मग मी मागायला गेल्यानंतर तिथं मी पुण्याला गेलो त्यांच्या ऑफिस बघायला. ते पूर्ण तिथल्या शेजाऱ्यांनी ते ऑफिस बंद झालं आहे कायमस्वरूपी असं सांगितलं मला. मग नंतर मला फसवणूक झाल्याचं समजून आलं. मग नंतर मी पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला पोलीस स्टेशनला माझा गुन्हा दाखल करून घेण्यात. गुन्हा दाखल न करून घेण्यामुळे ते विनोद गोगे साहेब म्हणले की तुम्ही एक अर्ज द्या. मग त्या अर्जाचं बघू आम्ही. अर्ज दाखल करून घ्यायला त्यांनी 2 महिने लावलं. नंतर अर्ज दाखल केल्यानंतर बी त्यांनी त्यांचे मित्र अतुल शिवाजी कोले यांचे मेव्हणे आणि त्या मेव्हण्यांचे मित्र असे 2 जण येऊन गोगे साहेबांना स्पष्ट सांगितले की ह्यांचा गुन्हा दाखल करून घेऊ नका, आम्ही काय असेल ते तुमचं मिटवू असं म्हणल्यानंतर गोगे साहेबांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. नंतर मी DYSP साहेबांना दुसरा अर्ज दिला.
तो त्या अर्जावर पण गोगे साहेबांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. हा तपास पाटील साहेबांना शेख साहेब आणि घोरपडे साहेबांकडे असं सांगितलं होतं. तर आम्ही वेळोवेळी घोरपडे साहेबांकडे शेख साहेबांकडे गेल्यानंतर ते स्पष्ट मला म्हणायचे की आम्हाला काही विचारून पैसे दिलेत का, विचारून पैसे दिलेत का, तुमचे आम्हाला काही एवढंच काम आहे का, असं बोलायचे. मग नंतर मी SP साहेबांना एक अर्ज केला. SP साहेबांना अर्ज केल्यानंतर पुन्हा काय झालं, मग तरी पण ते हे गुन्हा दाखल करून घेणार. मग मी मेन आरोपी प्रशांत राधाकृष्ण होऊन यांच्या घरी दारात जाऊन बसलो. दारात जाऊन बसल्यानंतर त्यांना सांगितलं माझे पैसे द्या, नाहीतर म्हणलं मी दारातून उठणार नाही. तर त्यांनी तिथल्या कोलारच्या पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं. तिथल्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आले व मला उचलून नेऊन पोलीस स्टेशनला स्पष्ट सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा. त्यांनी माझा व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर करमाळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाचे टोटल ऑनलाईन पुरावे, सगळे पैसे टाकलेले सगळे पुरावे असताना तुम्ही गुन्हा दाखल करून काय घेणार. मग ह्यांनी त्या SP चा अर्ज आणि तिथल्या पोलीस स्टेशनचा फोन असं मिळून दोन्हीच्या दट्यामुळं त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला. 22/1/2025 ला गुन्हा दाखल करून घेतला. मी नेहमी दळवी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण दळवी साहेबांनी मला कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही. उलट मलाच ते म्हणायचे तुमचं आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा ना, असं म्हणजे उलट तपासाचं हे केलं. आणि त्याच्यानंतर 3 महिने झालं त्या आठही आरोपीला सुद्धा बोलवून सुद्धा घेतलं नाही, बिनधास्त मोकळे फिरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला जात असताना दळवी साहेबांनी सुद्धा मला म्हणजे सांगितलं की बाबा तुमचा काही असले गुन्हे, तुमच्यासारखे असे गुन्हे 15-15 वर्षे पेंटिंगला पडलेले आहेत का, आम्हाला एवढंच काम आहे का, आम्हाला काही लाईफ आहे का नाही, असं बोलत होते. कुठलीही प्रकारचं मला माझी फसवणूक होऊन सुद्धा पोलीस स्टेशननी म्हणजे ह्या 4ही अधिकाऱ्यांनी म्हणजे शेख साहेब, गोगे साहेब, घोरपडे साहेब, दळवी साहेब यांनी कुठल्याही, पाटील साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही. तुम्ही जर सांगितलं की बाबा तुम्हाला कोणीच सहकार्य केलेलं नाही, तुमचं अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाही, या संदर्भात आता तुमचं काय पुढचं पाऊल? या संदर्भात आता मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला जाऊन मला यांनी कुणी पण न्याय दिलेला नाही. त्याच्यामुळं माझ्या मुलांची शिक्षण पूर्ण मोडकळीला आल्यामुळे मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं मी या माझ्या अर्जाची दखल न घेतल्यास दिनांक 1/5/2025 ला ध्वजारोहणच्या वेळेमध्ये मी स्वतः पोलीस स्टेशन आणि तहसील यांच्या समोर आत्मदहन केल्याशिवाय मला पर्याय नाही. माझं वैशल्य शिक्षण. नेमकं आता या पैशा संदर्भात तुमचं सुद्धा काय पैशाची देवाणघेवाण झालेली आहे का तुमच्या नावावरती? हा आहे ना. किती पैसे झालेले? मग आता तुम्ही आता मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्या लाडक्या बहिणी आता महाराष्ट्रातल्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत, काय त्यांना आव्हान कराल? भावाला सांगणार बहिणी संकटात आहे त्यामुळे बहिणीचे पैसे भेटावात. बहिणीची पोरं शिक्षणात आहेत ना, मेडिकल कॉलेजला शिकत आहेत, त्यामुळे बहिणीच्या पैशासाठी भावाने दखल घ्यावी. काय आव्हान कराल? ते केल्याशिवाय पर्याय नाही, कायदेशीर कारवाई करावी. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची एकच विनंती राहील की आमच्या मुलांचे शिक्षण आम्ही आयुष्यभर कमवलेली कमाई त्यांच्या पायी घालवली, मुलांच्या पायी घालवलेली आहे आणि त्यांचं जर शिक्षण उद्ध्वस्त झालं तर आम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढीच विनंती की तुम्ही ह्या गुन्ह्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून सत्य काय आहे ती पडताळून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच आमची विनंती राहील. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्हाला जेवढं आरोपींनी तकलीफ दिली तेवढीच करमाळा पोलीस स्टेशन येथील गोगे शेख साहेब, घोरपडे साहेब, दळवी साहेब, गोगे साहेब आणि पाटील साहेब यांनी सुद्धा तकलीफ दिलेली आहे. आम्ही जो 1 वर्ष झाले ह्यांच्याकडे हेलपाटे घालत आहे,
ह्यांच्यावर पण कारवाई व्हावी एवढीच आमची विनंती.